कागल येथे मुलींचे गॅदरिंग पाहायला गेले आणि चोरट्यांनी डाव साधला। 11 तोळे सोन्यासह 3.5 लाखांचा मुद्देमाल लंपास। कागल येथील समर्थ कॉलनी श्रमिक सोसायटी परिसरात शुक्रवारी सायंकाळी भरवस्तीत झालेल्या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मुलीच्या शालेय गॅदरिंगचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पाटील कुटुंबियांच्या घरी अवघ्या 2 तासात चोरट्यांनी डाव साधत 11 तोळे सोन्यासह सुमारे 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। चोरीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महावितरण कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत असलेले प्रदीप पाटील यांचा कागल येथील समर्थ कॉलनीत हलसिद्धनाथ नावाचा बंगला आहे। शुक्रवारी त्यांच्या मुलीच्या शाळेत गॅदरिंगचा कार्यक्रम असल्याने पाटील कुटुंबीय सायंकाळी 5:30च्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर पडलं होतं। ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचं गेट व मुख्य दरवाजाचं कुलूप उचकटून घरात प्रवेश केला। घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी घराचे सेंटर लॉक तसेच तिजोरीचं मजबूत लॉक ही तोडलं। लोखंडी कपाटातील 11 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व सुमारे 15,000 रुपयांची रोकड असा एकूण अंदाजे 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। यासोबतच घरातील नवीन साड्यांवरही चोरट्यांनी डल्ला मारल्याचं निष्पन्न झालंय। सायंकाळी 7:15च्या सुमारास पाटील कुटुंबीय घरी परतले असता घरातील अस्ताव्यस्त स्थिती पाहून घरफोडीचा प्रकार उघडकीस आला। घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर गावटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली। तपासाच्या दृष्टीने ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं। या घरफोडी प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।